नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षयकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। सध्या आपण जुन्या विज्ञानाची सीरीज चालू केलेली आहे आणि हे जुने विज्ञानाचे नोट्स पेपर 1 व पेपर 2 साठी सुद्धा अत्यंत उपयुक्त आहेत। पेपर 1 मध्ये 5 ते 6 मार्काला याचा अभ्यास हमखास असतो आणि पेपर 2 मध्ये सुद्धा याचे 10 ते 12 मार्क्स तुम्हाला आरामात मिळून जातात। पेपर 1 व पेपर 2 साठी अत्यंत महत्त्वाचे आहे। आता पेपर 1 ला परिसर अभ्यास मध्ये विचारला जातो आणि पेपर 2 ला सायन्स मॅथ मध्ये हे जुने विज्ञान विचारलं जातं। आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये तिसरीच्या जुन्या विज्ञानाच्या नोट्स पाहिल्या होत्या, ज्या की पूर्वी हस्तलिखित होत्या, यावेळेस आपण टाइप करून तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आहेत। आणि आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 4थीच्या नोट्स पाहणार आहोत। याच्यामध्ये महत्त्वाचे नोट्स, पॉइंट्स, ऑब्जेक्टिव्ह हे सर्व पाहणार आहोत आणि ह्या सर्वच्या सर्व टाइप केलेल्या नोट्स आहेत, पूर्वी या हस्तलिखित होत्या। आता आपण इयत्ता 4थी मधले महत्त्वाचे नोट्स, पॉइंट्स, ऑब्जेक्टिव्ह पाहायला सुरुवात करू। मानवाच्या चेहऱ्याच्या ठेवणीत डोळे समोर असतात। साधं सरळ विधान आहे, मानवाच्या चेहऱ्याच्या ठेवणीत डोळे समोर असतात। बेडूक, पक्षी, मासे यांच्या चेहऱ्यांच्या ठेवणीत डोळे बाजूला असतात। माणसांच्या चेहऱ्याच्या ठेवणीत डोळे समोर असतात, तर बेडूक, पक्षी, मासे यांच्या चेहऱ्यांच्या ठेवणीत डोळे बाजूला असतात। मानवामध्ये बाह्य कर्ण असतात। विधान महत्त्वाचं आहे, मानवामध्ये बाह्य कर्ण असतात, मात्र गाय बैलांसारखे त्यांना ते हलवता येत नाहीये। म्हणजे जे आपल्याला जे काय कान आहेत ते आपल्याला हलवायला येत नाहीयेत, पण गाय असो बैल असो त्यांना ते त्यांचे कान हलवता येतात। गाय, बैल, कुत्रा, मांजर यांचे बाह्य कर्ण आवाजाच्या दिशेने हलतात। आता हे विधान CTTलाही विचारले गेलेलं आहे, TETला सुद्धा पडलेलं आहे आणि आत्ता जे नुकतीच आपली तलाट्याची भरती झालेली आहे याच्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला गेला होता। काय विचारला होता की गाय, बैल, कुत्रा, मांजर यांचे बाह्य कर्ण आवाजाच्या दिशेने हलतात का? होय, नाही, चूक, बरोबर असं विधान विचारलं गेलं होतं। तर गाय, बैल, कुत्रा, मांजर यांचे बाह्य कर्ण आवाजाच्या दिशेने हलतात। भाज्या चिरून नंतर धुतल्यास यांतील ब आणि क यांसारखी काही जीवनसत्वे पाण्यात विरघळून नाहीशी होतात। हे विधान सुद्धा परीक्षेला विचारलं गेलेलं आहे। हे विधान 2017च्या TETच्या पेपर 1 लाही मिळेल, पेपर 2 लाही मिळेल आणि तसंच 2015च्या परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाईल। भाज्या चिरून नंतर धुतल्यास यांतील ब आणि क यांसारखी काही जीवनसत्वे पाण्यात विरघळून नाहीशी होतात। मोड आलेली कडधान्य खाण्यास व पचनास सुलभ असतात, तसेच त्यात बी जीवनसत्व तयार होते। हे सुद्धा विधान परीक्षेला आलेलं आहे। बघा, इयत्ता 4थीचं जुनं विज्ञान आहे, त्याच्यातले किती विधान हे आत्ता आपण परीक्षेला विचारले गेलेले आहेत। आपण पेपर मागच्या वेळेस आपण तिसरेचे विज्ञान पाहिले, त्याच्यातले बरेचसे विधान हे परीक्षेला विचारले गेले होते। याच्यामध्ये पाहतोय आत्ता आपण 5-6 ऑब्जेक्टिव्ह पाहिलेले आहेत, त्याच्यामध्ये हे 4थं ऑब्जेक्टिव्ह आहे की जे की परीक्षेला हमखास विचारलं गेलेलं आहे। मोड आलेली कडधान्य खाण्यास व पचनास सुलभ असतात, तसेच त्यात बी जीवनसत्व तयार होते। कडधान्य तांदूळ शिजवताना वापरलेले पाणी फेकून देऊ नये। विधान महत्त्वाचं आहे, जे काय आपले कडधान्य आहेत आणि तांदूळ आहे ते शिजवताना वापरलेले पाणी फेकून देऊ नये। त्या पाण्यात सर्व पौष्टिक घटक असतात। आता आपण फ्राईड राईस वगैरे खातो किंवा चिकन राईस हे असलं वगैरे खातो, त्याच्यामध्ये काय करतात किंवा बिर्याणी खातो, जे तांदूळ असतं अगोदर तांदूळ पाण्याने, साध्या पाण्याने धुवून घेतो, मग त्यानंतर बिर्याणी करताना तांदूळ शिजवतो, तांदूळ शिजवल्यानंतर मग त्यातलं पाणी काय करतो, पाणी फेकून देतो। म्हणजे त्यातले जे काही पौष्टिक घटक आहे ते आपणच फेकून देतो। आणि चिकन राईसला सुद्धा तसंच करतात। कडधान्य तांदूळ शिजवताना वापरलेले पाणी फेकून देऊ नये, त्या पाण्यात सर्व पौष्टिक घटक असतात। हे विधान सुद्धा परीक्षेला विचारलं गेलं होतं। त्यानंतर काकडी, मुळा, कोबी, गाजर, बीट न शिजवता खावे। काकडी, मुळा, कोबी, गाजर, बीट हे न शिजवता खावे, हे सुद्धा विधान परीक्षेला विचारलं गेलेलं आहे, जे की आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेला। आता आपण काकडी कच्ची खातो, पण काही ठिकाणी काकडीची भाजी करतात, काही ठिकाणी मुळ्याची भाजी करतात, काही ठिकाणी कोबीची भाजी करतात, गाजराची भाजी सुद्धा करतात।
बिटाची भाजी करतात, बिटाचा रस करतात, बिटाचे धपाटे करतात, हे सगळं शिजून खातो. अरे जे पदार्थ आपल्याला कच्चे खाण्यासाठी बनवलेले आहेत आपण त्याच्या भाज्या करून खातो आणि जे पदार्थ शिजून खायचे असतात ते आपण तसंच खातो. असो, काकडी, मुळा, कोबी, गाजर, बीट न शिजवता खावे. त्यांच्यात असलेल्या तंतुमय पदार्थांमुळे मलोत्सर्जन सुलभ होण्यास मदत होते. कशामध्ये? काकडी, मुळा, कोबी, गाजर, बीट हे जर आपण न शिजवता खाल्ले तर आपली चयापचयाची क्रिया व्यवस्थित होते आणि त्यांच्यामध्ये जे काही काकडी, मुळा, कोबी, गाजर, बीट आहे यांच्यामध्ये जे काही तंतुमय पदार्थ आहेत या तंतुमय पदार्थामुळे मलोत्सर्जन होण्यास सुलभ मदत होते. हे विधानसुद्धा परीक्षेला आलेलं आहे. मुरांबे तयार करताना साखरेच्या पाकाचा वापर करतात. मुरांबे तयार करताना साखरेच्या पाकाचा वापर करतात. बाजारात मिळणारे जाम, सरबते, विविध प्रकारची लोणची टिकवण्यासाठी त्यात रासायनिक पदार्थांचा वापर केलेला असतो. बाजारात जे काही जाम, सरबते, विविध प्रकारची लोणची आहेत ते टिकवण्यासाठी त्यात रासायनिक पदार्थांचा वापर केलेला असतो. जमिनीत खडकांच्या थरात पाणी साचते. असे पाणी आपण कूपनलिकेच्या साहाय्याने उपलब्ध करून घेतो. हाडांच्या पोकळीत मगज असतो. आता हे विधानसुद्धा परीक्षेला आलेलं आहे आपल्या TETला. हाडांच्या पोकळीत मगज असतो का किंवा हाडांच्या पोकळीत मगज नसतो, विधान योग्य आहे का अयोग्य आहे असं विचारलं होतं. तर हाडांच्या पोकळीत मगज असतो. रक्तातील तांबड्या पेशी व काही श्वेतपेशी तयार करण्याचे काम हा मगज करतो. रक्तातील काही तांबड्या पेशी व काही श्वेतपेशी तयार करण्याचे काम हा मगज करतो. हाडांच्या जुळणीला सांधा म्हणतात. हाडांच्या जुळणीला सांधा म्हणतात. आणि सांध्याचे दोन प्रकार आहेत, चल सांधे आणि अचल सांधे. हाडांचे दोन प्रकार आहेत, एक चल सांधे आणि एक अचल सांधे. चल सांध्यांचे आता 4 प्रकार आहेत. हे पहा, सांध्यांचे 2 प्रकार, त्याच्यामध्ये चल सांधे आणि अचल सांधे. आणि आता त्याच चल सांध्याचे 4 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये एक नंबरचा आहे बिजागिरीचा सांधा. याला फोल्डिंग हँड्स असं म्हणतात किंवा फोल्डिंग असं सगळं लक्षात ठेवा. बिजागिरीचा सांधा. कोपऱ्यातील 2 हाडे एकमेकांना स्नायुबंधाने जोडलेली असतात. त्या ठिकाणी बिजागिरीप्रमाणे जोडणी असते म्हणून सांध्यास बिजागिरीचा सांधा म्हणतात. कोपऱ्यातील 2 हाडे एकमेकांना स्नायूंनी जोडलेली असतात. त्या ठिकाणी बिजागिरीप्रमाणे जोडणी असते म्हणून त्या सांध्यास बिजागिरीचा सांधा असे म्हणतात. आता याचं उदाहरण आपल्या परीक्षेला, शिक्षक पात्रता परीक्षेला विचारलं गेलं होतं. काय होतं? दरवाजा आणि दरवाजाची चौकट हे कोणत्या सांध्याचा प्रकार आहे? म्हणजे चल सांध्याचा प्रकार आहे का अचल सांध्याचा प्रकार आहे? मग त्याच्यामध्ये पुन्हा दुसऱ्या टाईपचा प्रश्न विचारला होता की दरवाजा आणि दरवाजाची चौकट हे कोणत्या सांध्याचा प्रकार आहे? हा बिजागिरीचा सांधा आहे का उखळीचा सांधा आहे का सरकता सांधा आहे किंवा खिळीचा सांधा आहे? यापैकी कोणतं बरोबर आहे? तर दरवाजा आणि दरवाजाची चौकट हा बिजागिरीचा सांधा याचं उदाहरण आहे. मग आणखीन दुसरं उदाहरण बिजागिरीच्या सांध्याचं द्यायचं झालं तर गुडघ्यातील सांधा. आणि तिसरं उदाहरण बोटांच्या पेरामध्ये. आता ह्याच्या खालचं विधानसुद्धा परीक्षेला विचारलं गेलेलं आहे आपल्या TETला. शस्त्रक्रिया करून बिजागिरीचे आणि उखळीचे सांधे बदलणे शक्य झाले आहे. शस्त्रक्रिया करून बिजागिरीचे आणि उखळीचे सांधे बदलणे शक्य झालेले आहे. आत्ता आपण फक्त एका पेजवरल्या नोट्स पाहिलेल्या आहेत आणि या एका पेजवरल्या नोट्समध्ये किती प्रश्न विचारले गेलेले आहेत हे पहा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एकाच पेजवरले 10 प्रश्न हे आपल्या TETला विचारले गेलेले आहेत आत्तापर्यंत. चला पुढे आपण आता पुढल्या पेजवर जाऊ. त्यानंतर दुसरा प्रकार आहे उखळीचा सांधा. आपण चल सांधे पाहतोय. चल सांध्याचे 4 प्रकार, त्यामध्ये नंबर 1 बिजागिरीचा, त्यानंतर आता दुसरा प्रकार आहे उखळीचा. मग या उखळीच्या सांध्याचं उदाहरण पाहायला गेलं तर गोल फिरणारा सांधा किंवा याला उखळीचा सांध्याला गोल फिरणारा सांधा असे सुद्धा म्हणतात. मग याचं उदाहरण खांद्याजवळील हाडांच्या सांध्याला उखळीचा सांधा म्हणतात. जे काही आपला खांदा आहे या खांद्याजवळील हाडांच्या सांध्याला उखळीचा सांधा म्हणतात. मग आता याचे उदाहरण काय देता येईल किंवा हे उखळीचा सांधा कुठं कुठं असतो तर कमरेचे हाड, मांडीचे हाड, जांघेमध्ये उखळीचा सांधा असतो. म्हणजे ह्याला गोल फिरणारा सांधा, एक प्रकारे आपण ह्याला गोल फिरू शकतो म्हणून त्याला उखळीचा किंवा गोल फिरणारा सांधा असं सुद्धा म्हटलं जातं. याचं उदाहरण आहे कमरेचे हाड, मांडीचे हाड जे की जांघेमध्ये किंवा उखळीचा सांधा असतो. आता सरकता सांधा. मनगटाची हालचाल होताना
त्यांच्यातील हाडे एकमेकांवर सरकतात। मनगटांची हालचाल होताना त्यांची हाडे एकमेकांवर सरकतात। हाडांच्या अशा सांध्याला सरकता सांधा म्हणतात। मनगटाची हालचाल होताना त्यांच्यातील हाडे एकमेकांवर सरकतात। हाडांच्या अशा सांध्याला सरकता सांधा म्हणतात। उदाहरणार्थ सरकता सांधा पायातील घोट्याजवळ असतो। सरकता सांधा कुठं असतो तर सरकता सांधा हा पायातील घोट्याजवळ असतो। आता खिळीचा सांधा, डोक्याची कवटी पाठीच्या कण्याच्या वरच्या मणक्यावर फिरते। विधान महत्वाचं आहे, डोक्याची कवटी पाठीच्या कण्याच्या वरच्या मणक्यावर फिरते, या सांध्याला खिळीचा सांधा असे म्हणतात। आता खिळीचा सांधा कोणता याच्या संदर्भात आपल्या शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 ला प्रश्न विचारला गेलेला आहे, तो उल्लेख केलेला आहे मी TET पेपर 2 म्हणून मी अगोदरपासून सांगतोय। जे काही नोट्स देतोय तो पेपर 1 आणि पेपर 2 साठी असतील। उगा प्रश्न विचारतात की पेपर 1 साठी आहे का पेपर 2 साठी आहे, तर हे पेपर 1 आणि पेपर 2 साठी सुद्धा आहे। आता खिळीच्या सांध्याचं काय उदाहरण परीक्षेला विचारलं गेलं होतं तर डोके आणि सायकलचे हँडल हे कशाचे उदाहरण आहे, तर डोके आणि सायकलचे हँडल हे खिळीच्या सांध्याचे उदाहरण आहे। आता आपण अचल सांधे पाहू। चल सांधे पाहिले, चल सांध्याचे 4 प्रकार। आता अचल सांधे, आता हा नंबर 2। अचल सांधे म्हणजे न हलणारे सांधे, म्हणजे जे सांधे आहेत ते हलवता येत नाहीत अशांना अचल सांधे असे म्हणतात। उदाहरणार्थ कवटीच्या हाडांमधील सांधे, आता जी काय आपली कवटी आहे त्याच्यामधले जे काय सांधे ते आपल्याला हलवता येतात का नाही, म्हणून त्याला अचल सांधे असे म्हणतात। आता हा प्रश्न सुद्धा TET ला विचारला गेलेला आहे। हाडे मोडली असता स्टेनलेस स्टीलची पट्टी आणि स्क्रूचा वापर करून तुटलेली हाडे शस्त्रक्रियेने जोडतात। हाडे मोडली असता स्टेनलेस स्टीलची पट्टी आणि स्क्रूचा वापर करून तुटलेली हाडे शस्त्रक्रियेने जोडतात। हे विधान सुद्धा परीक्षेला येऊन गेलेलं आहे। स्नायू तंतूने बनलेले असतात आणि सामान्यपणे ते हाडात रुतलेले असतात। स्नायू तंतूने बनलेले असतात आणि सामान्यपणे ते हाडात रुतलेले असतात। खालच्या जबड्याचे हाड कानापाशी कवटीच्या हाडाला जोडलेले असते। खालच्या जबड्याचे हाड कानापाशी कवटीच्या हाडाला जोडलेले असते। आता हे विधान बऱ्याच वेळा विचारलं गेलेलं आहे। कुठे विचारलं गेलेलं आहे, आपल्या TET लाही आलेलं आहे। शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा म्हणजे TAIT याला सुद्धा आलेलं आहे। केंद्राची शिक्षक पात्रता परीक्षा CTET याच्यामध्ये सुद्धा हा प्रश्न किंवा हे ऑब्जेक्टिव्ह आलेला आहे। पण आता नुकतीच झालेली तलाठी भरती आणि पोलीस भरती याच्यामध्ये सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे। आवडता प्रश्न कुठला, ओठ हे स्नायूंनी किंवा स्नायूंचे बनलेले असतात। ओठ हे स्नायूंचे किंवा स्नायूंनी बनलेले असतात। रताळे हे मूळ आहे तर बटाटा हे खोड आहे। आता हा प्रश्न शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या 2017च्या परीक्षेमध्ये ऑड 1 मध्ये विचारला गेलेला होता, किंवा मग शिक्षक बुद्धिमत्ता चाचणीमध्ये वेगळं ओळखायच्यामध्ये असा एक टॉपिक असतो, त्याच्यामध्ये हे विचारलं गेलेलं आहे। रताळे हे मूळ आहे तर बटाटा हे खोड आहे। आले हे वनस्पतीचा खोड हा अवयव आहे। फुलांचे झुपके येणारी वनस्पती निशिगंधा। झाडाचे अन्न फुलाची पाकळी या भागात साठवले जाते। बेडूक या प्राण्याला मान नसते। हा प्रश्न सुद्धा TET ला विचारला गेलेला आहे। काय प्रश्न होता की बेडूक या प्राण्याला मान असते। वरीलपैकी विधान सत्य आहे का असत्य आहे याच्यामध्ये विचारलं गेलं होतं, तर ते असत्य होतं, कारण बेडूक या प्राण्याला मान नसते। कोळी या कीटकाला 8 पाय असतात। कोळी या कीटकाला 8 पाय असतात आणि हे सुद्धा परीक्षेला विचारलं गेलेलं आहे। ऑटर या प्राण्याचा प्रमुख आहार मासे होय। ऑटर या प्राण्याचा प्रमुख आहार मासे हा होय, हे सुद्धा विधान परीक्षेला आलेलं आहे। ढोली हा प्राण्यांनी तयार केलेला निवारा नाही। परीक्षेत काय येतं, ढोली हा प्राण्याने तयार केलेला निवारा आहे, तर तसं नसतं। ढोली हा प्राण्याने तयार केलेला निवारा नाही। घुबड, ढोळी, साळुंकी, कपारे। सर्वसाधारणपणे वनस्पतींचे अन्न पाने या अवयवात तयार होतात। सर्वसाधारणपणे वनस्पतीचे अन्न हे पाने या अवयवात तयार होतात। हे विधान सुद्धा आपल्या TET ला म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेला येऊन गेलेलं आहे। जमिनीमध्ये फळे येणारी वनस्पती म्हणजे भुईमुग। जमिनीमध्ये फळे येणारी वनस्पती म्हणजे भुईमुग। कार्बन डायऑक्साईड, पाणी, हरितकण, सूर्यप्रकाश या गोष्टींची अन्न बनवण्यासाठी वनस्पतींना आवश्यक असते। TET हे 2017ला परीक्षेमध्ये विचारलेलं आहे आणि 2019च्या पेपरमध्ये सुद्धा तुम्हाला हे मिळून जाईल। 2013च्या परीक्षेमध्ये सुद्धा म्हणजे पेपर 1 ला सुद्धा मिळून जाईल आणि पेपर 2 ला सुद्धा मिळून जाईल। आता तुम्ही म्हणत असाल ह्याच्यातले तर सगळेच प्रश्न जवळजवळ हे TET ला विचारले गेलेले आहेत। ह्या नोट्समधले तर जवळजवळ सगळेच प्रश्न हे नोट्समध्ये विचारले गेलेले आहेत।
त्याचसाठी सांगतोय जुनं ते सोनं. नोट्स खूप महत्त्वाचे आहेत, रेअर नोट्स आहेत. तुम्हाला ह्या नोट्स मार्केटमध्ये कुठेही भेटणार नाहीत, क्लासमध्ये कुठेही भेटणार नाहीत. आणि वारंवार सांगतोय की ह्या नोट्स रेफर करा. ह्याच नोट्समधलं आपल्या TETला पेपर 1 आणि पेपर 2ला विज्ञान विचारलं जाईल. कार्बन डायऑक्साईड, पाणी, हरितकण, सूर्यप्रकाश या गोष्टींची अन्न बनवण्यासाठी वनस्पतीला आवश्यकता असते. वनस्पतीपासून मिळणारी प्रभावी औषधे पेनिसिलिन आणि कोयनेल आहेत. हे विधान TETला आलेलं होतं आणि इतर परीक्षेला सुद्धा बऱ्याच वेळा विचारलं गेलेलं आहे. वनस्पतीपासून मिळणारी प्रभावी औषधे पेनिसिलिन आणि कोयनेल आहेत. बैलांचा कसारा अंबाडी वनस्पतींपासून बनवतात. विधान सुद्धा परीक्षेला आलेला आहे आपल्या शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 असो वा पेपर 2ला. बैलांचा कसारा अंबाडी या वनस्पतींपासून बनवतात. गोंडपाट हा ताग या वनस्पतींच्या धाग्यातून विणतात. गोंडपाट हा ताग या वनस्पतींच्या धाग्यातून विणतात. पहा, हे सुद्धा विधान आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेला विचारलं गेलेलं आहे. सुंभ नारळाच्या काथ्यापासून बनवतात. सुंभ नारळाच्या काथ्यापासून बनवतात. हे सुद्धा विधान परीक्षेला आलेलं आहे. हिमालयन प्रदेशात याक या प्राण्याचे दूध वापरतात. रेशीम किडे तुतीच्या पानावर जगतात. हे विधान आपलं नुकतंच 2019ला विचारलं गेलेलं आहे आणि 2021च्या पेपर 1 व पेपर 2 मध्ये सुद्धा आलेलं आहे. काय होतं? रेशीम किडे तुतीच्या पानावर जगतात. रेशीम किडे तुतीच्या पानावर जगतात. लाख ही लाखेच्या विष्ट्यापासून बनते. हिंग मसाल्याचा पदार्थ आहे, तर बिब्बा ही धागा देणारी वनस्पती आहे. आता बाळाचे दात हिरड्यातून बाहेर येणारा काळ सुमारे 4 ते 24 महिन्यांचा असतो. हे विधान TETला विचारलेलं आहे. हे विधान 2013लाही विचारलेलं आहे, 2015लाही आहे, 2017लाही आहे आणि आपल्या मानसशास्त्रामध्ये पेपर 1 व पेपर 2ला सुद्धा विचारलं गेलेलं आहे. बाळाचे दात हिरड्यातून बाहेर येण्याचा काळ हा सुमारे 4 ते 24 महिन्यांचा असतो. सुमारे 2 ते 4 वर्षाच्या टप्प्याच्या अखेरीस बाळाला 20 दात आलेले असतात. हे विधान TET पेपर 1 2013ला विचारलेलं आहे. तुम्ही पेपर 1 पहा TETचा 2001चा आणि त्याच्यामध्ये विज्ञानाचे प्रश्न बघा. तुम्हाला हे ऑब्जेक्टिव्ह ॲज इट इज दिसून जाईल. सुमारे 2 ते 4 वर्षापर्यंतच्या टप्प्याच्या अखेरीस बाळाला 20 दात आलेले असतात. ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस मिळवता येतो. ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस मिळवता येतो. हे विधान सुद्धा TETला आलेलं आहे. हे विधान नुकतंच आपलं 2019ला तुम्हाला पाहायला भेटेल. हे ऑब्जेक्टिव्ह. पृथ्वीचा आस थोडा कललेला आहे. पृथ्वीच्या कललेल्या आसामुळे पृथ्वीवर ऋतू निर्माण झाले आहेत. पृथ्वीचा आस थोडा कललेला आहे आणि पृथ्वीच्या कललेल्या आसामुळे पृथ्वीवर ऋतू निर्माण होतात. हे विधान 2017लाही विचारलेलं आहे आणि 2018लाही विचारलेलं आहे. याच्यामध्ये काय विचारलं होतं की पृथ्वीचा आस थोडा कललेला आहे. पृथ्वीच्या कललेल्या आसामुळे पृथ्वीवर ऋतू निर्माण होतात. वरीलपैकी दोन्ही विधाने कसे आहेत किंवा सुसंगत आहेत का? विधान 1 बरोबर, विधान 2 चूक, विधान 1 चूक, विधान 2 चूक किंवा दोन्ही बरोबर किंवा दोन्ही चूक असे प्रश्न विचारले गेले होते. 2017चा पेपर पहा, 2018चा पेपर 1 पहा. तुम्हाला हे विधान ॲज इट इज तुम्हाला पाहायला भेटून जाईल. असो, त्याच्यानंतरचा सुद्धा प्रश्न किंवा त्याच्यानंतरचा सुद्धा ऑब्जेक्टिव्ह हे TETला येऊनच गेलेला आहे. पृथ्वीच्या उत्तर व दक्षिण टोकाजवळ असलेल्या प्रदेशात हवामान अतिशय थंड असते व पृथ्वीच्या मध्याकडे उष्ण असते. भरपूर पाऊस पडतो तेथे उष्णताही जास्त असते. अशा भागात हवामान दमट असते. हे विधान किंवा हे ऑब्जेक्टिव्ह सुद्धा TETला आलेलं आहे. भरपूर पाऊस पडतो तेथे उष्णताही जास्त असते. अशा भागात दमट वातावरण असते. जसं की आपलं कोकणामध्ये भरपूर पाऊस पडतो आणि वातावरण नेहमी सारखं दमट असतं. पाऊस नसेल तेथे हवा कोरडी असते. हे विधान सुद्धा आपल्या हे ऑब्जेक्टिव्ह सुद्धा TETला विचारलेलं आहे. पाऊस नसेल तेथे हवा कोरडी असते. आता तुम्हाला वाटत असेल की परीक्षेला आलेले सगळे मी विधान नोट्समध्ये काढलेले आहेत. तसं नाही. हे जुनं 4थीचं विज्ञानचं पुस्तक आहे. ते वाचलेलं आहे, त्याच्या नोट्स काढलेले आहेत, ते रेफर केलेले आहेत आणि त्याच्याच मी तुम्हाला नोट्स देत आहे. कारण त्याच्यावरच आधारित प्रश्न आपल्या TETला विचारलेले आहेत. हे तुम्हाला प्रूफ आहे. हे एक प्रकारचं प्रूफ आहे की परीक्षेला 2013 पासून आत्तापर्यंत हे जुन्या विज्ञानावरच आधारित प्रश्न पडलेले आहेत. हे एक प्रकारचं प्रूफ आहे. असो, पाऊस नसेल तेथे हवा कोरडी असते. दुपारच्या वेळी वाळू जास्त गरम असते. त्याप्रमाणे पाणी थंड असते. हे विधान तुम्हाला हमखास प्रत्येक परीक्षेला प्रत्येक वर्षी तुम्हाला पाहायला मिळेल आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये. दुपारच्या वेळी वाळू जास्त गरम असते, त्या मानाने पाणी थंड असते. संध्याकाळी वाळू थंड असते, त्या मानाने पाणी गरम असते.
कधी काय गरम आणि कधी काय थंड असते हे लक्षात ठेवा. खूप किचकट गोष्टी आहेत. दुपारच्या वेळी वाळू जास्त गरम असते, त्या मानाने पाणी थंड असते. संध्याकाळी वाळू थंड असते, त्या मानाने पाणी गरम असते. माती लवकर तापते व लवकर थंड होते. पाणी सावकाश तापते व सावकाश थंड होते. हे प्रॅक्टिकल आहे, आपल्याला करून पाहायला काय हरकत नाही आहे, कारण आपण रोजच पाहतो, त्याच्यामुळे लक्षात येऊन जाईल. कारण पाणी तापायला वेळ लागतो आणि थंड व्हायला सुद्धा वेळ लागतो. हवेत वाफेचे प्रमाण वाढले की तेथील हवामान दमट होते. हवेत वाफेचे प्रमाण वाढले की तेथील हवामान दमट होते. हवेतील वाफेचे प्रमाण कमी असले तर हवामान कोरडे असते. हवेतील वाफेचे प्रमाण कमी असले तर हवामान कोरडे असते. आता हे पहा, याच्यामध्ये आपण पाहिलेले जवळजवळ ह्या पेजवरले सर्वच्या सर्व ऑब्जेक्टिव्ह हे परीक्षेला येऊन गेलेले आहेत आणि आता सुद्धा येतील. उष्ण प्रदेशातील लोकांच्या आहारात तेलकट व तिखट पदार्थ असतात. थंड प्रदेशातील लोकांच्या आहारात स्निग्ध व गोड पदार्थांचा समावेश दिसून येतो. उत्तर भारतात गव्हाचा वापर जास्त करतात. उत्तर भारतात गव्हाचा वापर जास्त करतात. हवेतील वाफ एकदम थंड झाली तर पाण्याचे थेंब होण्याऐवजी तिचे सूक्ष्म कण बनतात. हे सुद्धा विधान तुम्हाला परीक्षेला पाहायला मिळालेलं असेल. तुम्ही पेपर रेफर केलेले असतील तर तुम्हाला लगेच लक्षात येईल, विदिन अ सेकंड तुम्हाला लक्षात येईल की अच्छा हे ऑब्जेक्टिव्ह तर आपण कुठं वाचलेलं आहे. अरे हां, पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये हे आपल्याला ऑब्जेक्टिव्ह दिसलं होतं असं जाणवेल तुम्हाला. हवेतील वाफ एकदम थंड झाली तर पाण्याचे थेंब होण्याऐवजी तिचे सूक्ष्म कण बनतात. असे सूक्ष्म कण हवेत तरंगत राहतात. अशा कणांनी वातावरण भरून गेल्याने धुके असल्याचे जाणवते. उंचावरची वाफ एकदम थंड झाली तर तिच्यापासून बर्फाचे लहान कण बनतात. या कणांचे पुंजके बनतात व हिम बनतो. हे ऑब्जेक्टिव्ह सुद्धा परीक्षेला आलेला आहे TETला. उंचावरील वाफ एकदम थंड झाली तर तिच्यापासून बर्फाचे लहान कण बनतात. या कणांचे पुंजके बनतात किंवा हिम बनतो. TETला आलेला आहे. जुलै ते सप्टेंबर पावसाचे महिने असतात. कृत्रिम पावसासाठी विमानातून ढगात मीठ व सिल्वर आयोडीनची फवारणी केली जाते. हे विधान आपल्या TETच्या पहिल्याच परीक्षेला विचारलं होतं. म्हणजे ज्यावेळेस आपली पहिली शिक्षक पात्रता परीक्षा झाली 2013ला, त्या पेपरला, पेपर 1ला व पेपर 2ला हे ऑब्जेक्टिव्ह विचारलं गेलेलं होतं. काय होतं की कृत्रिम पावसासाठी विमानातून ढगात मीठ व सिल्वर आयोडीनची फवारणी केली जाते. इयत्ता 4मध्ये आहे. इयत्ता 4च्या जुन्या अभ्यासक्रमातलं विधान आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे. त्याच्यामध्ये एवढं नॉलेज आहे आपल्याला. प्लास्टिकच्या पातळ पापुद्रांना सन फिल्म्स म्हणतात. प्लास्टिकच्या पातळ पापुद्रांना सन फिल्म्स म्हणतात. मासे कल्याणमार्फत श्वासोच्छ्वास करतात. मासे कल्याणमार्फत श्वासोच्छ्वास करतात. छातीच्या पिंजऱ्यात 2 फुफ्फुसांच्या दरम्यान हृदय असते. छातीच्या पिंजऱ्यात 2 फुफ्फुसांच्या दरम्यान हृदय असते. तोंड, ग्रासिका, जठर, लहान आतडे आणि मोठे आतडे असे अन्नकलीचे भाग आहेत. हे विधान सुद्धा परीक्षेला येऊन गेलेलं आहे. क्रम विचारला होता, चुकीचा क्रम कोणता किंवा योग्य क्रम कोणता. तोंड, ग्रासिका, जठर, लहान आतडे आणि मोठे आतडे असे अन्ननलिकेचे भाग आहेत. बेडूक फुफ्फुस आणि त्वचा यांच्यामार्फत श्वसन करते. बेडूक फुफ्फुस आणि त्वचा यांच्यामार्फत श्वसन करते. हे विधान, हे ऑब्जेक्टिव्ह CTETलाही विचारलेलं आहे आणि आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेला सुद्धा विचारलं गेलेलं आहे. बेडूक फुफ्फुस आणि त्वचा यांच्यामार्फत श्वसन करते. कानातील हाडांची साखळी, श्वासनलिका, मूत्रपिंड इत्यादी शरीराच्या आतील इंद्रिय आहेत. पेरणीपूर्वी जमिनीची मशागत करतात, नांगरणी करतात, धसकटे काढतात. पीक तयार झाल्यास कापणी व मळणी करतात. पीक तयार झाल्यावर काय करतात? कापणी व मळणी करतात. सुधारित बियाणे लावण्यापूर्वी संकरित करतात. सुधारित बियाणे लावण्यापूर्वी संकरित करतात. अंकुर क्षमता वाढविण्यासाठी सुधारित बियांवर प्रक्रिया करण्यात येते. अंकुर क्षमता वाढविण्यासाठी सुधारित बियांवर प्रक्रिया करण्यात येते. पाटाने पाणी देण्याची पूर्वीपार पद्धत आहे. पाटाने पाणी देण्याची पूर्वीपार पद्धत आहे. तुषार सिंचन पद्धतीत पिकांवर पाणी फवारण्यासारखे वरून पडते. पिकांवर तुषार सिंचन पद्धतीत पिकांवर पाणी फवारल्यासारखे वरून पडते. युरिया, सुपर फॉस्फेट अशांसारख्या नत्रयुक्त पदार्थांचा वापर करून दाणेदार अशी मिश्र खते कारखान्यात तयार करतात.
संरक्षक रसायनांच्या वासाने धान्याला कीड लागत नाही, म्हणूनच आपण धान्यामध्ये बोरिक ॲसिड पावडर टाकतो किंवा ज्या काय आपलं धान्य आहे त्याच्याकडनं टाकतो किंवा कुठल्याही धान्यामध्ये आपण टाकतो, जे की आपण साठवून ठेवतो, गहू, ज्वारी, बाजरी, मका काही असो त्याच्यामध्ये आपण बोरिक ॲसिड पावडर टाकतो. त्यालाच काय म्हणतात, संरक्षक रसायनांच्या वासाने धान्याला कीड लागत नाही. दक्षिणेकडे थंडी कम असलेल्या प्रदेशातील लोक सैल, सुती, लुंगीसारखे वस्त्र वापरतात. काश्मीरसारख्या थंड प्रदेशात उबदार लोकरी कपड्यांचा वापर अधिक असतो. दमट हवामानाच्या प्रदेशात सुती कपड्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो, कारण सुती कपडे तिथं वापरणं खूप गरजेचं आहे, कारण तिथं वातावरण दमट असतं म्हणून. राजस्थानसारख्या उष्ण वाळवंटी प्रदेशात ऊन व रेतीपासून संरक्षण होण्यासाठी घोळदार अंगरखे वापरतात. तिथं अर्धे कपडे घालत नाही आहेत किंवा हाफ चड्डी, बरमुडा, फिरमुडा तसलं काही घालत नाही, नाहीतर करपून जातील ते. म्हणूनच ते ऊन व रेतीपासून संरक्षण होण्यासाठी घोळदार व अंगरखे वापरतात. आता तुम्ही कुठल्याही ह्याच्यामध्ये जावा, हे असेल आपलं वाळवंटामध्ये सुद्धा जाताना सर्वजण फुल कपडे घालून जातात, नाहीतर असे अर्धे कपडे वगैरे घालून गेले की साल्टच निघून जातील उष्णतेने. राजस्थानसारख्या उष्ण वाळवंटी प्रदेशात ऊन व रेतीपासून संरक्षण होण्यासाठी घोळदार अंगरखे वापरतात. कारखान्यातील कामगार गळ्यापासून पायापर्यंत अखंड व अंगाभोवती नेमके बसणारे कपडे वापरतात. हातमागावर लाकडी ठोकळा धोटा हाताने इकडून तिकडून फिरवतात. त्याच्या साह्याने धागे विणले जातात. त्या धाग्यांना तानाबाणा म्हणतात. भूगर्भातील मीठ हे सैंधव या नावाने ओळखले जाते. अतिशय महत्त्वाचं विधान आपल्या परीक्षेला बऱ्याच वेळा विचारलं गेलेलं आहे. भूगर्भातील मीठ हे सैंधव या नावाने ओळखले जाते. धातू पाषाण शुद्ध करून चांदी, तांबे, ॲल्युमिनियम, लोखंड, जस्त, कथील असे धातू मिळतात. हे सुद्धा ऑब्जेक्टिव्ह परीक्षेला येऊन गेलेलं आहे. काय होतं, धातू पाषाण शुद्ध करून चांदे, तांबे, ॲल्युमिनियम, लोखंड, जस्त, कथील असे धातू मिळवतात. घरोघरी वापरली जाणारी भांडी आणि उपकरणे लोखंड, ॲल्युमिनियम अशा धातूंपासून बनतात. हा सुद्धा ऑब्जेक्टिव्ह परीक्षेला विचारला गेलेला आहे, जे की आपल्या शिक्षक पात्रतेसाठी आलेला होता. घरोघरी वापरली जाणारी भांडी, उपकरणे लोखंड, ॲल्युमिनियम अशा धातूंपासून बनवतात. पितळेची भांडी तांबे आणि जस्ताच्या मिश्रणापासून बनवलेली असतात. TET 2017, TET 2013 पेपर 1ला हे विधान विचारलं गेलेलं होते, ऑब्जेक्टिव्ह विचारलं गेलेलं होतं. मी प्रूफसहित देतोय. विधानं कधी विचारले गेले होते ते प्रूफसहित देतोय, कारण तुम्हाला विश्वास बसायला पाहिजे की बारके इयत्ता आहे 3री, 4थी, 5वी इथं काय असते विचारून काय विचारलं जाऊ शकतं. याच्यावर बिनकामाच्या बढाया मारण्यापेक्षा तुम्हाला वस्तुस्थिती मी दाखवत आहे की हलक्यात घ्यायचं नाही किंवा कुठेही वजन मारायचं नसतं. कधी कुठल्या इयत्तेचं काय विचारलं जाईल सांगता येत नाही आहे. पितळेची भांडी तांबे आणि जस्ताच्या मिश्रणापासून बनवलेली असतात. लोखंड, कार्बन, निकेल आणि क्रोमियम यांच्या मिश्रणापासून स्टेनलेस स्टील बनवतात. लोखंड, कार्बन, निकेल आणि क्रोमियम यांच्या मिश्रणापासून स्टेनलेस स्टील बनवतात. स्टेनलेस स्टीलला निकेल, क्रोमियम, लोखंड, कार्बन यांच्यामुळे चकाकती मिळते. आता हे जे शेवटचे 6 विधान आहेत हे जवळच्या सर्व परीक्षेला आलेले आहेत. स्टेनलेस स्टीलला निकेल, क्रोमियम, लोखंड, कार्बन यांमुळे चकाकी मिळते. खनिज तेलाच्या शुद्धीकरणातून नॅफ्था आणि डांबरासारखे इतर पदार्थ मिळतात. बघा, हे ऑब्जेक्टिव्ह सुद्धा तुम्हाला TETला आलेलं दिसून येईल. खनिज तेलाच्या शुद्धीकरणातून नॅफ्था आणि डांबरासारखे इतर पदार्थ मिळतात. मी त्यासाठी सांगतोय की तुम्ही फक्त जुने पेपर फॉलो करा किंवा 2013 पासूनच्या आत्तापर्यंत जे काही पेपर झालेले आहेत ते फॉलो करा. तुम्हाला त्याच्यामध्ये कोणतं ऑब्जेक्टिव्ह कितवीचं आहे ते सरळ लक्षात येईल आणि ओळखता येईल की प्राथमिक जी काय 3री, 4थी, 5वी याला हलक्यात घेऊन उपयोग नाही, कारण याच्यातले बरेचसे प्रश्न हे आपल्या TETला आलेले आहेत. तुम्हाला प्रूफ सहित आहे इथं. खनिज तेलाच्या शुद्धीकरणातून नॅफ्था आणि डांबरासारखे इतर पदार्थ मिळतात. डांबराचा उपयोग रस्ते बांधकामाच्या कामात केला जातो. नॅफ्थाचा उपयोग खत निर्मितीच्या कामात होतो. विधान परीक्षेला आलेला आहे. नॅफ्थाचा उपयोग खत निर्मितीच्या कामात होतो का? किंवा होतो. विधान सत्य आहे, असत्य आहे, चूक आहे, बरोबर आहे. किंवा खत निर्मितीसाठी कशाचा उपयोग होतो? तिथं डांबर होतं, नॅफ्था होतं, डिझेल होतं, पेट्रोल होतं. तर
खत निर्मितीसाठी नॅफ्ताचा उपयोग होतो. डिझेल इंधनात हल्ली डिझेलचाही इंधन म्हणून वापर केला जातो. हे विधान सुद्धा परीक्षेला येऊन गेलेलं आहे आपल्या TETला. काय? डिझेल इंधनात हल्ली बायोडिझेलचाही इंधन म्हणून वापर करतात. पोलाद हे लोह व कार्बन यांचे मिश्रण आहे. 2013, 15, 17, 19 तुम्हाला पेपर 1 पेपर 2 मध्ये हमखास मिळून जाईल. पोलाद व लोह हे कार्बन यांचे मिश्रण आहे. रुई या वनस्पतींचा बीज प्रसार वाऱ्यांमार्फत होतो. रुई या वनस्पतींचा बीज प्रसार वाऱ्यांमार्फत होतो. आपटा या वनस्पतींचा बीज प्रसार प्राण्यांमार्फत होतो. आपटा या वनस्पतींचा बीज प्रसार प्राण्यांमार्फत होतो. एकदांडी या वनस्पतींच्या बीजावर केसासारखा झुपका असतो. एकदांडी या वनस्पतीच्या बीजांवर केसासारखा झुपका असतो. आघाडा या वनस्पतीच्या फळांवर बीज प्रसारासाठी आकडे हा धागा असतो. आघाडा या वनस्पतींच्या फळावर बीज प्रसारासाठी आकडे हा धागा असतो. एरंडी वनस्पतीची फळे पिकल्यावर आपोआप तडकतात किंवा एरंडी या वनस्पतीची फळे पिकल्यावर आपोआप तडकतात. नारळाची फळे पाण्यावर तंतुमय आवरणामुळे तरंगतात. आता नारळाची जी काही फळे आहेत ते कशामुळे पाण्यावर तरंगतात? तर त्या नारळावर एक तंतुमय आवरण असतो, त्यामुळे ते तरंगतात. स्निग्ध पदार्थ लोणी आणि पिष्टमय पदार्थ वरई. अन्ननलिकेचा योग्य क्रम. आगामी अन्ननलिकेचा भाग आहे म्हणून हे सांगितलं होतं. त्यावेळेसच मी सांगितलं होतं की परीक्षेमध्ये आपल्याला अन्ननलिकेचा क्रम असा विचारला गेलेला आहे किंवा अन्ननलिकेचा योग्य क्रम, अन्ननलिकेचा चुकीचा क्रम किंवा कोणती अन्ननलिका बरोबर आहे याचा क्रम लावा असं विचारलं गेलं आहे. मी तुम्हाला सांगितलं आहे. हेच त्याचं प्रूफ. अन्ननलिकेचा योग्य क्रम कोणता आहे? तर पहिल्यांदा ग्रासिका आहे, त्यानंतर जठर आहे, त्यानंतर लहान आतडे आहे, त्यानंतर मोठे आतडे आहेत. यकृत आणि स्वादुपिंडातील पाचक रस अन्नाच्या मिश्रणात लहान आतडे या भागात मिसळतात. यकृत आणि स्वादुपिंडातील पाचक रस अन्नाच्या मिश्रणात लहान आतडे या भागात मिसळतात. हे विधान सुद्धा आपल्या TETला विचारलं गेलेलं आहे. यकृत उदरपोकळीत जठराजवळ असते. यकृत उदरपोकळीत जठराजवळ असते. हे विधान सुद्धा परीक्षेला आलेलं आहे. वज्रदंत म्हणजे हिऱ्यासारखे कठीण दाट. हे CETला नुकतंच आपल्या आत्ताची काय जी CTET झालेली आहे त्याच्यामध्ये हे तुम्हाला विधान पाहायला मिळेल. वज्रदंत म्हणजे हिऱ्यासारखे कठीण दात असतात. म्हणजे 2000 म्हणजे आत्ता जी काही डिसेंबरमध्ये झाली त्याच्यामध्ये हे विधान आलेलं होतं. वज्रदंत म्हणजे हिऱ्यासारखे कठीण दात. दात घासण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या टूथपेस्टमध्ये लवंगाचे तेल वापरतात. सोडा. लेमनची बाटली कार्बन डायऑक्साईड मिसळलेला असतो, त्यामुळे बाटलीचे बूच उघडल्यानंतर फेस येतो. विधान परीक्षेला येऊन गेलेलं आहे. लेमनच्या बाटलीत कार्बन डायऑक्साईड मिसळलेला असतो, त्यामुळे बाटलीचे बूच उघडल्यावर फेस येतो. उंच जाणाऱ्या फुग्यात हायड्रोजन असतो. विधान परीक्षेला आलेला आहे. उंच जाणाऱ्या फुग्यात हायड्रोजन असतो. मेण टर्पटाईन या पदार्थात विरघळते. मेण हे टर्पटाईन या पदार्थात विरघळते. हे सुद्धा विधान आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेला आलेलं आहे. पारा हा द्रव अवस्थेतील पदार्थ आहे. हे नुकतेच परीक्षेला विचारलं गेलं होतं 2021च्या. पारा हा द्रव अवस्थेतील पदार्थ आहे. हिरा हा सर्वात कठीण पदार्थ आहे. आता TETला हे सत्यामध्ये विचारलं होतं. हिरा हा सर्वात कठीण पदार्थ आहे. कोणत्या ह्याच्यापैकी कठीण पदार्थ कोणता आहे असा सुद्धा प्रश्न विचारला गेला होता. लोखंड, काच, हिरा आणि दगड यांमध्ये कोणता पदार्थ कठीण आहे? तर हिरा हा पदार्थ कठीण आहे. आता आपल्याला लोखंड वाटेल, काच वाटेल किंवा दगड वाटेल. ह्याच्यामध्ये आपल्याला काय वाटतं की बाबा लोखंड कठीण असते, पुन्हा दगड बी कठीण असेल, मग हिरा कसं काय कठीण असू शकतो? तर नाही, हिरा हा सर्वात कठीण पदार्थ आहे. काच कठीण असून हे ठिसूळ असणारा पदार्थ आहे. अमोनियम सल्फेट हे रासायनिक खत आहे. नदीकाठी सायंकाळची स्थिती हे विधान सुद्धा परीक्षेला आलेलं आहे. नदीकाठी सायंकाळची स्थिती त्याचा कशी आहे ओळखा असं सांगितलं होतं किंवा कोणतं बरोबर आहे? नदीतील पाणी गरम असेल तर वाळू त्यापेक्षा थंड. परीक्षेला येऊन गेलेलं आहे. नदीतील पाणी गरम असेल तर वाळू थंड. मग ही कोणती स्थिती आहे? नदीकाठची आहे का समुद्रकाठची आहे का तळ्याकाठची आहे असा प्रश्न विचारला होतो. नदीकाठची सायंकाळची स्थिती नदीतील पाणी गरम असते तर वाळू त्यापेक्षा थंड असते. तळ्याकाठची दुपारची स्थिती हे विधान सुद्धा परीक्षेला आहे. वाळू व पाणी दोन्हीही सारखेच गरम असतील. कधी? ज्यावेळेस तळ्याच्या कडेला किंवा तळ्याकाठी दुपारची स्थिती दिलेली असेल.
वाऱ्यांच्या मदतीने पाणी उपसण्याचे साधन म्हणजे पवनचक्की. पेट्रोलचा शोध हा 1680 साली लागला. विधानसुद्धा परीक्षेला आलेलं आहे. फोटो फिल्म्स काळ्या दगडात किंवा काळ्या कागदावर गुंडाळलेली असतात. फोटो फिल्म्स काळ्या कागदावर गुंडाळलेली असते कारण फिल्मवर प्रकाश पडला तर ती निकामी होते. लोम मातीत मध्यम आकाराच्या कणांचे प्रमाण जास्त असते. आपल्या TETला विचारला गेलेला प्रश्न. लोम मातीत मध्यम आकाराच्या कणांचे प्रमाण असते. कृतीत मातीत भरपूर पोषक पदार्थ असतात. कृतीत मृदा मातीत भरपूर पोषक पदार्थ असतात. कृतीत मृदा पालापाचोळा, मृत कीटक आणि जीवजंतू या पदार्थांपासून तयार होतात. विधान येऊन गेलेलं आहे. पोयटा मातीला लोम माती असेही म्हणतात. हे विधान सुद्धा येऊन गेलेलं आहे. गव्हाच्या पिकामुळे कमी झालेल्या जमिनीची कस भरून काढण्यासाठी कडधान्याचे पीक घेतले जाते. गव्हाच्या पिकामुळे कमी झालेल्या जमिनीचा कस भरून काढण्यासाठी कडधान्याचे पीक घेतले जाते. IR8 भारताच्या सुधारित जातीचे बियाणे हा नुकताच पेपरला विचारलेला गेलेला प्रश्न. IR भारताच्या सुधारित जातीचे बियाणे. आता हे TETला हे विचारलं होतं, CTTला विचारलं होतं. आत्ताचे जे तलाठी भरती झाले त्याला सुद्धा हे विधान विचारलं गेलेलं आहे. रिटा, सोडा, हिंगणबेट, चुनखडीचा वापर कपडे धुण्यासाठी करता येतो. या सर्व वनस्पती आहेत. रिटा, सोडा, हिंगणबेट, चुनखडक चा वापर कपडे धुण्यासाठी करता येतो. तर या सर्व नैसर्गिक वनस्पती आहेत. धडाच्या आत असलेली पोकळीचे 3 भाग पडतात. धडाच्या आत असलेल्या पोकळीचे 3 भाग पडतात. छातीच्या भागात जी पोकळी असते तिला वक्ष पोकळी म्हणतात. पोटाच्या भागाच्या पोकळीचे 2 भाग आहेत. पोटाच्या भागाच्या पोकळीचे 2 भाग, त्याच्यामध्ये एक उदर पोकळी आणि दुसरी आहे कटी पोकळी. उजवे फुफ्फुस डाव्या फुफ्फुसापेक्षा थोडे मोठे असते. आता इथे थोडीशी मिस्टेक झालेली आहे, ती थोडीशी सहन करून घ्या, समजून घ्या. उजचे झाले, उजवे पाहिजे तिथं. उजवे फुफ्फुस हे डाव्या फुफ्फुसापेक्षा थोडे मोठे असते. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली शेती जिरायती शेती. TETला आलेला प्रश्न. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली शेती म्हणजे जिरायती शेती. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली शेती म्हणजे जिरायती शेती. विधान परीक्षेला येऊन गेलेला आहे आपल्या TETला. हिवाळ्यात होणाऱ्या शेतीचा हंगाम हा रब्बी असतो. हे सुद्धा विधान परीक्षेला आपल्या विचारलं गेलेलं आहे. 21 जून सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान रात्र. आपल्याला पेपर परीक्षा अभ्यासमध्ये हा प्रश्न किंवा हे ऑब्जेक्टिव्ह आलेला आहे. 21 जून सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान रात्र. आता हे भूगोलामध्ये सुद्धा विचारलं जातं. 22 डिसेंबर सर्वात मोठी रात्र सर्वात लहान दिवस. हे विधान TETला आलेलं आहे. सत्यामध्ये विचारलं गेलं होतं. ऑक्टोबर मार्च महिन्यात रोहित पक्षी महाराष्ट्रात पाहायला मिळतात. सुधा चंद्रन भरतनाट्यम नृत्यात पारंगत असलेली नर्तिका आहे. रवींद्र जैन दृष्टीहीन आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांना आणि दूरदर्शन मालिकांना संगीत दिलं आहे. शरद गायकवाड यांचा एक हातादो आहे, मात्र पोहण्याच्या शर्यतीत त्यांनी आपल्या देशाचे नाव जगभर केलेले आहे. तर हे होते अशा पद्धतीने इयत्ता 4थीचे जुन्या अभ्यासक्रमाचे अतिशय 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 महत्त्वाचे नोट्स. आता 4थीचेच नोट्स आपल्याला पाहिल्या जवळजवळ अर्ध्या तासाच्या वर वेळ गेलेला आहे. 3रीचे नोट्स पाहायला हे आपल्याला 15 ते 20 मिनिटाच्या मध्ये वेळ लागला होता. हे 4थीचे नोट्स पाहिला जवळजवळ 35 मिनिटाच्या पुढं कालावधी गेलेला आहे. आता आपण पुढल्या व्हिडिओमध्ये इयत्ता 5वीच्या जुन्या विज्ञानाचे अतिशय महत्त्वाचे टाईप केलेले नोट्स पाहणार आहोत. आता आपण ह्या परिसर अभ्यासमध्ये सुद्धा हे येत आहे आणि जुनं विज्ञान 3री ते 8वी हे पेपर 1लाही आहे, पेपर 2लाही आहे. आता याच्या PDF आपण ऑलरेडी लॉन्च केलेल्या आहेत. ज्यांना ह्या PDF घ्यायचे असतील त्यांनी घेऊ शकता. इथं स्क्रीनशॉट दिलेला आहे, तो पाहून त्याची प्रोसेस तुम्ही फॉलो करू शकता. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढेच ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये इयत्ता 5वीच्या महत्त्वाच्या नोट्स घेऊन. आणि आता तुम्हाला जर ह्या नोट्स परचेस करायचे असतील तर त्याची प्रोसेस तुम्हाला इथे दिलेली आहे, ती प्रोसेस फॉलो करा आणि तुम्ही ते नोट्स बाय करू शकता. आणि हां, एक प्रश्न विचारू नका की हे 3री ते 8वीचं जुनं विज्ञान कितवीला पेपर 1ला आहे का पेपर 2ला आहे, एवढं केलं तर भागते का. त्यासाठी अगोदर तुम्ही परिसर अभ्यासाचा सिलेबस हा व्हिडिओ पहा, त्यानंतरच तुम्ही नोट्स परचेस करू शकता. किंवा तुम्हाला नोट्स पाहण्याची किंवा व्हिडिओ पाहण्याची आवश्यकता नसेल तर तुम्ही डायरेक्ट नोट्स घेऊ शकता, विश्वास असेल तर. ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये इयत्ता 5वीच्या महत्त्वाच्या नोट्स घेऊन.